जय गजानन श्री गजानन. तर चला, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे खूप साऱ्या अशा रांगोळ्या काढल्या जातात, तर त्या सगळ्या रांगोळ्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे. चला आपण पटकन जाऊया रांगोळ्या बघायला. तर चला, तर मग आपण सगळ्या अशा रांगोळ्या बघूया. मी सगळ्या रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप सुंदर आणि जबरदस्त अशा ह्या सगळ्या रांगोळ्या आहेत. आणि मी म्हटलीच होती मी तुम्हाला मागे लाईव्हला जेव्हा व्हिडिओ केला मी, की तुमच्याबरोबर मी सगळ्या रांगोळ्या शेअर करणार आहे म्हणून. तर ह्या सगळ्या रांगोळ्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पूर्ण कॉलनी भर रांगोळ्या आहेत, खूप साऱ्या. आणि मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की श्रीकृष्णाचं रासक्रीडा वहन येतं, म्हणजे श्रीकृष्णाच्या लग्नाची वरात येते, तर त्याच्यासाठी ह्या रांगोळ्या काढलेल्या असतात. तर खूप साऱ्या रांगोळ्या आहेत, खूप भरपूर अशा संस्कार भारतीच्या पोस्टर रांगोळ्या वेगवेगळ्या, खूपच छान, ज्याच्यामधून आपल्याला काही मिळणार आहे की ह्या रांगोळीतून काहीतरी दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अशा खूप साऱ्या फुलांच्या सुद्धा रांगोळ्या आहेत, काही अजून टाकताय, कारण एका रांगोळीला जवळजवळ 3-4 तासापेक्षा पण जास्त असा टाईम लागत असतो. अशा जबरदस्त रांगोळ्या आहेत.
फक्त गाळणीचा वापर करून बघा ही सुंदर अशा डिझाईन तयार केलेली आहे माझ्या मैत्रिणींनी. तर बघा किती सुंदर अशा आयडिया आहेत आणि भरपूर अशा आयडिया आहेत. या सगळ्या ज्या रांगोळ्या काढल्या आहेत ना, खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या भन्नाट आयडिया वापरून काढलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या रांगोळ्या खूपच म्हणजे खूप मोठ्या आहेत. पूर्ण आमची जी गल्ली आहे ना, तर ती फुल भरून अशा ह्या रांगोळ्या आहेत, खूपच सुंदर अशा. आणि अगदी एवढीशी नाही तर भरपूर अशा रांगोळ्या याला लागत असतात. ह्या सगळ्या रांगोळ्या बघण्यासाठी आमच्याकडे खूप लांबचे लोक येत असतात बघण्यासाठी. आणि हो, एवढंच नाही तर ह्या रांगोळींमध्ये कॉम्पिटिशनसुद्धा आहे. आणि तर खूप सुंदर अशी जी कृष्णाची रांगोळी आहे तर तिला मिळालेलं आहे बक्षीस. तर खूप सुंदर अशी आहे ही रांगोळी. सगळ्याच, हीच नाही आणि सगळ्या ज्या माझ्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, यांनी सगळ्यांनी खूप मेहनत करून ह्या अगदी अप्रतिम अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. जबरदस्त, अगदी दुपारपासून ह्या रांगोळ्या काढायला लागलेल्या आहेत. तर आता रात्रीचे जवळजवळ 7:30 वाजत आले आहेत तरी त्या रांगोळ्या काढत आहेत. कारण खूप मोठ्या ह्या रांगोळ्या असतात. सगळ्यांमध्ये कलर भरा, सगळ्यांमध्ये डिझाईन काढा, हे सगळं करत खूप टाईम लागत असतो. त्याच्यामुळे जवळजवळ 4 ते 5 तासही लागतात रांगोळ्यांना. कारण प्रत्येक रांगोळीची साईज एकसारखी नाही, लहान मोठ्या आहेत. खूप काही 2-3 तासातही झालेल्या आहेत, काही 4-4, 5-5 तासही लागतात. कारण डिझाईन काढणं अगदी काही सोपं नसतं. खूप म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. आणि बघा, यांना भरपूर अशा मेहनतीने त्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि छानच अशा डिझाईन आहेत. खूप साऱ्या अशा संस्कार भारतीच्या रांगोळ्या आहेत. हे बघा किती सुंदर स्वस्तिक आहे मध्ये काढलेली आणि खूपच छान वाटते ही संस्कार भारतीची रांगोळी. जबरदस्त. छोट्या अशासुद्धा रांगोळ्या काढलेल्या आहेत काहींनी मध्यभागी, काही छोट्या मुलींनीसुद्धा. आणि ही सुद्धा एक संस्कार भारतीचीच रांगोळी आहे. आणि मध्यभागी अशा पद्धतीने वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या आहे. आणि काही रांगोळ्या तर फक्त लेडीज नाही तर जेंट्सने सुद्धा काढलेल्या आहेत ह्या रांगोळ्या. अगदी थ्रोची रांगोळी आहे ही, लांबपर्यंत रांगोळी फेकायची आणि तिला खूप मोठा असा आकार द्यायचा. खूप सुंदर अशी ही थ्रोची रांगोळी आहे. आणि बऱ्याच ठिकाणी खूप लांबपर्यंत ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गल्ली चेंज झाली की तिथे सुस्वागतम असं नाव लिहिलेलं आहे. आणि ही सुद्धा बघा किती सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आणि खूप सुंदर असं मध्ये फूल आणि आजूबाजूला खूप छान असं कमळाच्या फुलांची डिझाईन घेतलेली आहे. जबरदस्त रांगोळी आहे. तर प्रत्येकीने आपले नावंसुद्धा लिहिलेले आहेत. कारण होती कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन म्हटलं म्हणजे की त्यांचे नावं यायला पाहिजे, कोणी काढली हे समजायला पाहिजे. जे पण काढत असतील नंबर त्यांना, तर त्याच्यासाठी प्रत्येक रांगोळीवर नावसुद्धा लिहिलेलं आहे. आणि पुढे आहे खूप सुंदर अशी राधा आणि कृष्णाची रांगोळी आणि किती सुंदर आहे. लिहिलेलं सुद्धा जबरदस्त असं हे वाक्य आहे. आणि हे बघा श्रीकृष्ण आणि राधा बासरी वाजवताना श्रीकृष्ण आहे आणि राधा राणी आहे. सुंदर अशी ही रांगोळी आहे. खाली खूपच सुंदर असं वाक्यसुद्धा लिहिलेलं आहे. लोक रंग बदलते हैं और मुरलीवाला वक्त बदलता है. म्हणजे लोक रंग बदलत असतात सरड्यासारखे वेगवेगळे, पण आपला मुरलीवाला आहे ना, तर आपली तकदीर बदलवत असतो. आणि त्याची सेवा केली, त्याची भक्ती केली की तो नक्कीच सगळे काही छान असं फळ देत असतो. खूप सुंदर असं वाक्य लिहिलं आहे. बऱ्याच जणांनी छान असे वाक्यसुद्धा लिहिलेले आहेत खाली. आणि बघा, ही रांगोळी व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला छोटीशी, पण जबरदस्त खूप मोठी अशी आहे. खूपच मोठी आहे ही रांगोळी, जबरदस्त अशी. हे बघा, त्यांचे कलर शेडसुद्धा बघा किती सुंदर आहेत. जबरदस्त मस्त असे कलर पण आहेत. तर खूप सुंदर राधाकृष्ण आहे. आणि इथे आहे पोस्टर रांगोळी. आजूबाजूला बॉर्डरला संस्कार भारती घेतलेली आहे. आणि रात्रीची पौर्णिमेचं असं चंद्र घेतला आहे. झाड आहे आणि झोका खेळताना 2 जण आहेत असं शेडमध्ये घेतले ब्लॅक. तर तीसुद्धा खूप सुंदर आहे. आणि मी तुम्हाला म्हटली होती ना, कृष्णाची खूप सुंदर अशी जी रांगोळी आहे तर ती हीच आहे. बघा किती सुंदर अशी
रांगोळी आहे ही खाली मोर काढलेला आहे आणि कृष्णसुद्धा अप्रतिम असा घेतलेला आहे। खूपच सुंदर अशी ही जबरदस्त रांगोळी आहे आणि प्रत्येक रांगोळीला खाली बरंच असे काही धर्म वाक्य चाहे घेतलेले जो आहेत। भी तर हो इथे सुद्धा अच्छा घेतलेलं आहे, इंसान बनो, हिसाब हमारे कर्म का होगा, धर्म का नहीं। तर खूप सुंदर असं हे वाक्य इथे लिहिलेलं आहे। आणि बघा ना, मोरसुद्धा किती सुंदर असा आहे, खूप सुंदर असं मुरलीवाला आहे, हातामध्ये छान अशी बासरी आहे। आणि आपण ज्या आधी राधाकृष्णाची बघितली त्यात कृष्णाने फक्त एकच मोरपंख लावलेला आहे डोक्याला, तर इथे त्यांनी पूर्ण मुकुट घेतलेला आहे आणि खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे, जबरदस्त। आणि हीच रांगोळी ठरलेली आहे विनर, 1 नंबर आलेली आहे ही रांगोळी। ह्या रांगोळी काढणाऱ्या ताईंना म्हणजे माझी फ्रेंडच आहे ती भारती ताई, तर तिला बक्षीस मिळालेलं आहे। खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे। तर हे बघा किती जबरदस्त अशी ही रांगोळी आहे। बरेच जण ही रांगोळी बघण्यात इतके मग्न होते की ह्या रांगोळीच्याच आजूबाजूला खूप सारी अशी गर्दी झालेली होती आणि चेहरा बघा किती सुंदर काढलेला आहे। खरंच बऱ्याच हातांमध्ये कला असते आणि त्यांचा कलेचं आज खूप छान असं त्यांना अनुभव आला की त्यांना बक्षीस मिळालं असं, खूप सुंदर। तर ही बघा ही रांगोळी मी व्हिडिओ करत असताना बरेच जण मला म्हणत, ताई आम्हाला काढू द्या ना व्हिडिओ, आम्हाला करू द्या ना, फोटो काढू द्या ना। तर मला म्हणायचे की साईडला सरका ना प्लीज प्लीज, असे करत होते। म्हटलं चला आता आपण साईडने पण आपल्या फ्रेंडला दाखवू, कारण खूप गर्दी झालेली होती, प्रत्येकालाच फोटो काढायचा होता ह्या रांगोळीचा। तर त्याच्यामुळे मग मी थोडी साईडला झाले आणि मी साईडने सुद्धा हा शूट केला तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी। तर बघा साईडने सुद्धा जबरदस्त अशी दिसते ही रांगोळी, खूपच सुंदर अशी आहे आणि खूपच लोक त्या रांगोळी काढण्यासाठी, व्हिडिओ फोटो काढण्यासाठी आलेले होते। खरंच खूप छान अशी वाटत होती ही रांगोळी। आणि इथे सुद्धा आहे वंदे मातरम, 150 वर्ष पूर्ण, माते तुझ्या चरणी नतमस्तक, असं इथे सुद्धा वाक्य लिहिलेलं आहे। आणि प्रत्येक याच्यामध्ये असं काही ना काही लिहिलेलंच होतं। तर खूप सुंदर आहे ही सुद्धा रांगोळी। आणि ह्या ज्या रांगोळ्या काढल्या या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत, कारण आमच्याच एरियात ह्या सगळ्या रांगोळ्या आहेत काढलेल्या। आणि पुढची रांगोळीसुद्धा माझ्या मैत्रिणीनेच काढलेली आहे, सविताताईने। तर खूप सुंदर अशी ती रांगोळी आहे। सिंदूर, ऑपरेशन सिंदूर नाव टाकलेलं आहे तिने सुद्धा, तर ती सुद्धा खूप सुंदर अशी रांगोळी आहे। तर ह्या ज्या सगळ्या रांगोळ्या आहेत, तर तुम्ही मला परत विचाराल कमेंटमध्ये की ह्या रांगोळ्या का काढल्या, कशासाठी काढल्या। तर मी तुम्हाला परत सांगते, मी तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून सगळ्या गोष्टींची माहिती देत असते। आणि हे सुद्धा सांगितलं होतं की आमच्याकडे श्रीकृष्णाचे रास क्रीडा वहन येतं, म्हणजे कृष्णाची वरात येते, तर त्या वरातीच्या स्वागतासाठी ह्या रांगोळ्या काढलेल्या असतात। रथाच्या दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी श्रीरामांचा रथ असतो आणि दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाचे रासक्रीडा वहन असतं, कृष्णाचं वरात असते। आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी फुलांचा महादेव असतो। मी तुमच्याबरोबर हरिहर भेटसुद्धा शेअर केलेली होती मागच्या वर्षी। आणि त्याच्यानंतर तुळशी विवाह असतो आणि हे सगळं कार्यक्रम एक 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 चालूच असतात। आणि हे बाबा इथे सुद्धा ब्रह्मांड नायक म्हणून खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। आजूबाजूला छान असे मोर काढलेले आहेत आणि मध्ये आहे श्री स्वामी समर्थांचा ब्रह्मांड नायकचं खूप सुंदर असं। तर सगळ्या बघा तुम्ही पाहू शकता किती लोक बघताय, गर्दी आहे, जायला यायला सुद्धा जागा नाही, कारण रांगोळ्यामध्ये असतात तर आजूबाजूला जातानाही प्रॉब्लेम असा येत असतो। तर ह्या सगळ्या रांगोळ्या अगदी जबरदस्त अशा आहेत, खूपच रांगोळ्या आहेत त्या, आणि मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। तर तुम्हाला आवडल्या की नाही ते मला नक्की सांगा। आणि ही सुद्धा संस्कार भारतीची रांगोळी आहे, त्याच्यापुढे सुद्धा ती संस्कार भारतीचीच रांगोळी आहे। बऱ्याच छोट्या छोट्या मुलींनी सुद्धा ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, पूर्णच अशा